ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांना सोबत घेतल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि येत्या शुक्रवारी केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार होणार असल्याची माहिती आणि त्यात 2 मंत्रिपदं शिंदेच्या शिवसेनेला मिळणार असल्याचं कळतंय. पाहूयात. ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरेंचे 6 खासदार आपल्या गोटात घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीमध्ये आलेत. 17 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिंदे दिल्लीमध्ये दाखल झालेत. केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात शिंदेच्या शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचं समजतंय. खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार असल्याची माहिती आहे आणि राज्यमंत्रीपदासाठी ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेमध्ये आलेल्या 6 खासदारांमध्ये रस्सीखेच आहे, पण संजय जाधव यांचं नाव आघाडीवर आहे. अरे या सगळ्या बातम्याच्या आहेत, या सगळ्या पॉलिटिक्समध्ये जर तर प्रेडिक्शन या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नसतो. जेव्हा ज्या काही गोष्टी होतात, अरे शिंदे साहेबांना खूप काही कामं असतात तिकडे. श्रीकांत शिंदेंना केंद्रात कॅबिनेट मंत्री करावं अशी मागणी नुकत्याच झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात झाली होती. आदित्य ठाकरेंना डिवचण्यासाठी श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्री करण्याचीही खेळी असल्याचं बोललं जात आहे. कारण गेल्या वेळी जेव्हा मंत्रिपदाची ऑफर त्यांना देण्यात आली होती, त्यांनी घोषणा केली होती की मी सर्वसामान्य खासदाराला मंत्रिपद देणारा व्यक्ती असं शिंदे साहेबांनी सांगितलं होतं आणि श्रीकांतनी सुद्धा सांगितलं होतं की मला मंत्रिपद नको आहे. परंतु आज जर मंत्रिमंडळाचा विस्तार होत असेल, अतिरिक्त मंत्रिपदं जर आमच्या पक्षाला मिळत असेल तर श्रीकांत शिंदे यांना चांगलं देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मंत्रिपद मिळावं अशी आमच्या सगळ्या शिवसैनिकांची भावना आहे. आता त्यांच्या ज्या काही शक्यता आहे, पंतप्रधान मुख्यमंत्री होण्याची त्यांची शक्यता आहे का त्यांच्या चिरंजीवांना करण्याची आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सत्ता त्यांच्याजवळ आहे. आता कुठे ठेवू आणि कुठे नव्हे अशा स्वरूपाची पैसा आणि संपत्तीच्या बाबतीत त्यांची परिस्थिती झालेली आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या पदरामध्ये 2 मंत्रिपदं पडणार हे निश्चित मानलं जात आहे. दुसरीकडे नुकतीच विधानभवनामध्ये शरद पवार आणि शिंदेंची भेट झाली होती आणि पवारांची राष्ट्रवादी ही एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे पवारांचा काही मेसेज घेऊन शिंदे दिल्लीमध्ये आलेत का अशीही शक्यता आहे. दिल्लीमध्ये जाण्याआधी शिंदेंनी नंदनवन बंगल्यावर मंत्र्यांची बैठकही घेतली. त्यात मंत्र्यांची मतं जाणून घेतली. सर्व 13 खासदारांना मतदारसंघात विकास निधी देण्याच्या कडक सूचना शिंदेंनी दिल्या. पुढच्या 3 वर्षात अशी विकास कामं करा की पुन्हा आपलाच खासदार आणि आमदार निवडून आला पाहिजे. मंत्र्यांच्या कामाचं मॉनिटरिंग करणार असून मंत्र्यांचा रिपोर्ट कार्डही तयार होणार आहे. आधी शिंदेंकडे 7 खासदार होते. ठाकरेंच्या 6 खासदारांची भर पडल्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेचा आकडा हा 13 झालाय. त्यामुळे एनडीएमध्ये शिंदेंचं वजन वाढलंय. पण ठाकरेंच्या शिवसेनेनंही फुटलेल्या 6 खासदारांना पत्र पाठवलंय, ज्यात खासदार स्वतःहून दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होऊ शकत नाहीत असं सांगण्यात आलंय. आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार, आता ही जुनी गोष्ट झाली की ते गेले, भेटले. काल परवाकडे ते माननीय लोकसभेच्या अध्यक्ष बिर्ला साहेबांना सुद्धा भेटल्याची माहिती मिळाली आणि म्हणून आम्ही 6ही खासदारांना पत्र दिलेलं आहे की ही तुमचं पाऊल असंविधानिक आहे. त्याचीच जाणीव आम्ही माननीय लोकसभा अध्यक्षांना पण दिली आहे की हे असंविधानिक आहे. अशा प्रकारचं कुठल्याही गटाला मान्यता देता येत नाही याची आपण नोंद घ्यावी आणि तशी कारवाई करावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे. त्या पत्राला केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे. त्यांच्या पत्राला विचारतो कोण? ही फक्त केविलवाना प्रयत्न आहे. कोर्ट कचेऱ्या करणं, हे करणं, ते करणं. त्यामुळे कुठल्याही त्यांचा त्या पत्राचा परिणाम आमच्या खासदारांवर होणार नाही. अपात्रतेतून वाचण्यासाठी 2/3 खासदारांनी दुसऱ्या पक्षामध्ये विलिनीकरण करणं आवश्यक आहे. ती प्रक्रिया 6 फुटीर खासदारांनी पूर्ण केली. मात्र विलिनीकरणाचा निर्णय हा खासदार नाही तर त्या पक्षाच्या प्रमुखाचा असतो असं कायदेतज्ञांचं मत आहे. त्यामुळे पुन्हा घटनात्मक पेच निर्माण झालाय आणि त्यावर पहिला निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना घ्यायचा आहे. गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.